व्हेरी इझी दिसतोय का दिसतोय ना दिसतोय त्या साईडनं जातो का तिकडनं सोपं पडेल त्या साईडनं जागा नाही मग ते तिकडनंच निघेल इथनं निघण्याची शक्यता डायरेक्ट कमी नाही मित्र त्या साईडनीच काढायला नाहीतर मग 1-2 वीट काढायला लागेल नको ना मग शोधला आता आलो ना आम्ही तसा साप पकडायची गरज नाहीये बिनविषारी साप आहे माझ्याकडेच तोंड आहे मस्त पैकी पळायला लागली तर कसं करायचं खरोखर जागा नाही तशी कधी जागा लागते आतमधनं एखादी वीट काढायला लागेल त्याच्यात निघाल ते कोणत्या नाही निघाल चान्स झाला तर बराच होईल का वाद नाही ठीक आहे आणले का बाहेर छोटी छोटी चालेल काय मोठी पण नाही पाहिजे मला हा ते काढा दादा ते वरचे ते काढा नाही तर तू पडेल ते खाली लागतोय तिच्या थांब काहीतरी टाकलं कोणी कोयत्याला मिठा काढतो मी मुवमेंट करता ती मुवमेंट करताय का माझ्या हातात तेल आहे का हलते पडशी तुला सांभाळून खिडकीच्या वरती आलेच होती माणसं चिंतामणी मला सांगितलं आणि गेलं शक्तीला मला दिसत नाहीये आली तर टेल आला का माझ्या 1 मिनिट कोयता आहे परिणाम त्याचं काय करायचे तुझ्या मोबाईल त्रास देईल नाही मी बॉडी बरोबर घेतले बाकी आता मध्ये कोयत्याला लागायला मग और एक निकालनी पड़ेगी शायद से माकड़े वाला हाथ नको चिमटो जमका का मला इथे ओपन
मला असं वाटतं साईडला निघते. एक सेकंड ना, मी त्या साईडला नाही उतरले. सोडू नका आता. नाही सोडली का कुठे गेली व्हिडिओ तू नको टेन्शन घेतो चालूच आहे. हवा नाही सोडली नको टेन्शन घेऊ सोडू का सोडली आहे का पकडली का सोडली मी घेतली ना कोणत्याकडे मी येऊ थांब 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 ओके. या साईडनी जायला लागेल तुला पण तुम्ही युट्यूबवर व्हिडिओ पडेल तर भेटून एवढा कशाला रे ओरडते. आई आई नाव काय तुझं? व्यवस्थित सापाला कान नाही आहेत का कुठे कान नाही. मग तो ऐकायला कसं काय घेईल? तुम्ही बोलता नाव वगैरे नका घेऊ. तुम्ही शिकवा शिकवा शिकवा. हा तेच सांगायचं तुम्हाला. एक सेकंड ती फक्त शांत नाही होते. घाबरते ना काय घाबरते ना ते घाबरल्यामुळे ते घाबरले जे नाही तर तुम्हाला दाखवत असतं. घाबरले नाही घाबरले ते याच्यामुळे कारण की तिथे अडकले होते. हा साप पकडायची गरज नाहीये. पहिली गोष्ट जर का तुम्ही ओळखायला शिकले तर, आणि बहुतेक ओळखली पण होती. बघा व्यवस्थित तोंड बघा व्यवस्थित. तुम्हाला कान कुठे दिसत आहेत का? या सापाला कानच नाहीयेत. आणि जर का सापाला कान नाही तर ऐकायला येईल का सगळं? आपल्याकडे बरेच लोक असं होत का नाव नका घेऊन तर मागे येईल, बोट नका दाखवून तर मागे येईल. असं काही होत ना. जर का असं होत असतं ना तर आम्ही तुमचा बदलाच घेतला असता. ज्यांनी साप मारले असते ना दुसऱ्या ठिकाणी जाऊन त्याच लोकांची नावं घेतली असती. जाऊ दे यांच्या मागे. बरोबर ना? लोक साप मारतात तिथं. लक्षात घ्या. हा साप जर का तुम्हाला परत दिसला तर ओळखाल कसं घ्या. आपल्याकडे ना आंधळ सगळ्यात साधारण भेटणारा साप आहे. पण लोकांना ओळखता येत ना. छोटीशी जी वाकडे दाखवते तुम्हाला. छोटीशी जर का आंधळ असली ना तर बऱ्याच जणांना असं वाटतं आंधळ म्हणजे एवढी मोठी पाहिजे. कधीतरी आंधळीचा पिल्लू पण असू शकतो. पिल्ला लहान असू शकतो. आपल्याकडे छोट्या सापाला आंधळ समजत नाही बरीच लोक. या सापाला ओळखण्यासाठी सोपी ओळख आहे. तोंडाखाली तुम्हाला लाईन दिसत आहेत का? डोळ्याखाली लाईन दिसते बघा. ह्या फक्त याच सापाच्या आहेत. दुसऱ्या कुठल्या सापाच्या नाहीत. फक्त एकाच सापाच्या आहेत. आणि दुसरी या शेपटीवरती ज्या रेषा आहेत त्या पण फक्त आंधळीच्याच आहेत. दुसऱ्या कुठल्या सापाच्या नाहीत. आणि आपल्याकडे सगळ्यात जास्त गैरसमज आंधळी बद्दलचा. शेपटी मारते. बरोबर ना? शेपटी मी माझ्या मारतोय. साप एवढे भयानक नाहीत जेवढे आपण समजतोय. जर का खरोखर तेवढे भयानक असते तर आम्ही स्वतः पण पकडले नसते. आम्ही पण घरीच बसलो असतो. काहीतरी आहे त्यांच्यामध्ये म्हणून त्यांना वाचवतोय. आणि विषारी साप पण आहेत ज्याच्यामध्ये माणसं मरू शकतायत. फक्त जे विषारी साप आहेत कुठलेही साप असो तुम्हाला काड्या नाही करायच्या सापांच्या जोडीला. सर्परक्षक जे असतील त्यांना बोलवा. ते पकडतील, नेऊन सोडतील. आणि सापांच्या जोडीला काय करतात ते पण माहिती करून. नाहीतर काही लोक नाहीतर मग आम्ही पकडून गेलो ना विकले ना उद्या सकाळी फॉरेस्ट येऊन घेऊन जातो. जर का तुमच्या राजनी पण साप पकडलाय याचा अर्थ आमच्याकडे औषध मंत्र नाही आहे. नाहीतर मग त्याच्या चावायला पाहिजे होता. त्याच्या चावतोय का? बरेच जण असं होतात तुम्ही साप पकडता म्हणजे तुमच्याकडे मंत्र असेल म्हणून चावत नाही. त्याच्या पण नाही सावत आहे. याचा अर्थ असा नाही उद्या जाऊन दुसरं पकड. उद्या जाऊन तुमचा अभ्यास आहे तो. हा आम्ही तेच अभ्यास करत बसतो. तुम्ही सरपंच अभ्यास केला ना. आपण खुटल बंगला इथे एक रॅट स्नेक रेस्क्यू केला होता. आणि आपण प्रत्येक वेळेस सांगतो की हा साप पकडण्याची गरज नाहीये. आणि आम्ही नेहमी सांगतो की आमच्या गावात हा साप पकडत पण नाहीयेत. पण बऱ्याच लोकांना खोटं वाटत असेल तर तुम्ही पाहू शकताय. हा आमचा गाव आहे. सगळे लोक आमची इथे उभी आहेत. सगळ्या एजची लोक तुम्हाला दिसतील. आणि महत्वाचं म्हणजे महिला पण आहेत आमच्या इथे. आणि विशेष म्हणजे हा साप जरी इथे सुटला तरी इथे कोणाला फरक पडत नाहीये. आणि कधी आमच्याकडे हा साप निघला तर आम्ही पकडत पण नाहीयेत. आणि तुमच्या समोर आम्ही साप आमच्या गावातच सोडत आहोत. आई आई नाही उचल ना आणखी. उचल वरती घे आणखी वरती. तिकडे शेतामध्ये दे. चांगली गोष्ट आहे ना. तिला पण हाऊस किती आहे बघ.